हे कधी झाले पिल्लू? नमस्कार मित्रांनो, आज आपला चौथा दिवस आहे. पहिला दिवस आपण बदलापूर टू मोशी केला 138 किलोमीटर्स. सेकंड आपण तिथे थांबलो याच्या कारणासाठी की आपल्याला गणपती विसर्जन होतं. सो माझ्या बहिणीच्या घराच्या खालतीच गणपती विसर्जन होतं, सो त्याच्यासाठी आपण तिथे थांबलेलो. सो ते सगळं झालं, विसर्जन केलं. त्याच्या नेक्स्ट डे थर्ड डे म्हणजे काल मी तिथून निघालो आणि मामाच्या घरी आलो. सो तिथून मामाच्या घरी समथिंग 72 किलोमीटर्स ट्रॅव्हल केलं. पण 11:30 निघालो आणि 12:30पर्यंत मी माझ्या गावात होतो रांजणीमध्ये. आणि मग तिथून 15 मिनटामध्ये मी मामाच्या गावाला पोचलो. वडिलांना भेटलो. वडील खूप टाईमपासून क्वारंटाईनच्या आधीपासून गावी आलेले. तो काही शेतीचं काम होतं त्यासाठी. सो वडील गावी होते. सो त्याच्यानंतर मग काल मी पण आलेलो. काय झालं, सेकंड डेला मी आणि ताईंनी आम्ही दोघांनी मिळून डाळीचे लाडू केलेले वडिलांसाठी आणि मामाकडे त्यांच्याकडे देण्यासाठी. दोघांनी मिळून डाळीचे लाडू केलेले. सो ते घेऊन आलो, ते सगळं दिलं आणि मामाच्या इकडे आलो. सो आलो दुपारी. त्याच्यानंतर थोडा रेस्ट घेतल्यानंतर मग मामाने आपल्याला लगेच कामाला लावलं. सो आपल्याला काय करायचं होतं, मामाचं एक वावर आहे. वावर म्हणजे शेत. त्याच्यामध्ये शेण आणून टाकलेलं. शेण यासाठी टाकतात, त्यांनी जे पण आपण काही टाकू त्याच्यामध्ये उगवायला लावू तर त्याला फर्टिलायझर त्याच्यामुळे चांगले पटकनी उगेल आणि चांगले पद्धतीने उगेल, चांगला माल भेटेल. सो त्यासाठी आपण तिथे शेण टाकलेलं होतं. सो आपल्याला ते शेण सगळ्या ते ट्रॅक्टरमध्ये आणतात. ट्रॅक्टरमध्ये आणल्यानंतर मग ते ट्रॅक्टरमध्ये आणल्यावर ते शेतामध्ये 5-6 ठिकाणी असे थोडे सेपरेट करून टाकतात. मग त्याच्यानंतर ते टाकल्यानंतर आपल्याला ते पूर्ण शेतामध्ये पांगवायला लागतं. सो तिथे मामाने कामाला लावलं. मग ते एक ढीग होता तो पांगवला. त्याच्यामध्ये हालत खराब झाली. म्हणजे मी गावी आलं, शेती पण करतोच, लागलं तर ते पण आलंच पाहिजे. सो ते पण शिकलेलं, ते पण करतो. सो ते सगळं केलं. ते सगळं झाल्यानंतर मग ते दुसऱ्याला देऊन टाकलं की तू पांगव. एवढी डील केली, चांगली डील केली आणि डीलमध्ये ते देऊन टाकलं. ते लोक पांगवत आहेत. आपण आता दुसऱ्या वावरात आलं. इकडे पण ऊस लावायचा, तिकडे पण ऊस लावायचा होता, इकडे पण ऊस लावायचा. सो ऊस लावण्यासाठी आपण आता तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर चालू आहे मागे. हा ऊस पण मामाचा आहे. हा जो मागे जो पूर्ण ऊस आहे तो सगळा मामाचा ऊस आहे. आणि मागे बघू शकता ट्रॅक्टर चालू आहे. सो इथे पण ट्रॅक्टर चालू आहे. आधी हे कामं बैलांकडून केली जायची, पण आता लगेच होतात. बैलांना ठेवायचं, त्यांना खायला प्यायला घालायचं. सो त्यांनी जास्ती काम पण नसतं. पण आधी बैलांना खूप प्राधान्य होतं. पण जेव्हापासून ट्रॅक्टर निघाले तेव्हापासून आपल्या बैलांना जास्ती नाही भेटत प्राधान्य. ट्रॅक्टरमध्ये फटकनी होतं, 1-2 तासात होतं. बैलांच्या ह्याच्यामध्ये त्यांना स्वतःला कष्ट घ्यायला लागतात. सो शेतकरी पण थोडा आळशी झाला आहे. त्यांना फटाफट पाहिजे, फटाफट पीक आलं पाहिजे. त्यासाठी ते पेस्टिसाइड्स, केमिकल्स ते यूज करतात. आणि फटाफट सगळं म्हणजे आजकाल तेच झालं आहे. टेक्नॉलॉजीमुळे फटाफट पाहिजे सगळं. सो असं सगळं असल्यामुळे मग कोण जास्ती बघत नाही. पैसे आहेत, पैसे देतात, फटाफट आलं पाहिजे. सो आता मी तेच नांगरत आहेत, तर त्याच्यासाठी मी थांबलो वावरामध्ये बघतोय. सो इथे कसं तासाच्या हिशोबाने असं
सो बघू आता किती तास लागतात, त्या हिशोबाने ठरेल मग. सो आपला 4था दिवस आहे, अजून इथेच आहे. एक प्लॅन होता, ट्रेकिंगला जायचा प्लॅन होता, पण काही कारणामुळे तो नाही जमला, तो फ्लॉप झाला. नाही तर आज आपण निघणार होतो मुंबईसाठी, पण तो प्लॅन झाला ट्रेकिंगचा, म्हणून मी थांबलेलो की ठीक आहे चल ट्रेकिंगला जायता येईल, फिरू मस्त, मग काहीतरी आता युटिलाइज करू चांगला आणि मग जाऊ. पण ते जमलं नाही, म्हणून आता थांबलो इथे. बघू आता उद्या किंवा परवा परत आपला प्लॅन आहे ट्रेकिंगला जायचा, सो तो करू आणि मग मुंबईसाठी निघू. सो हा आपला 4था दिवस आहे. सो अजून बघू काही प्लॅन ठरला तर ते पण तुमच्याशी शेअर करेल. कसं आहे ना, आता इथे आलं ना, गावाला आलं तर मी फुल एन्जॉय करत बसतो. सो त्यामुळे त्या कारणामुळे मला व्हिडिओ बनवता नाही आली. जेव्हा ताईच्या इथून पण निघालो मोशीवरून, तेव्हा पण तुमच्याशी काय बोलता नाही आलं, कारण का तिथे जी लहान पोरं होती ना, ती लहान पोरं मागे लागलेली. म्हणजे स्पेशली जी माझी भाची आहे ती माझ्या मागे लागलेली की मामा मला पण यायचं तुझ्याबरोबर, मला पण फिरायला यायचं. तिला वाटलं मी फिरायला चाललं आणि संध्याकाळी परत येणार आहे. तिचं कसं आहे, ती आई आणि वडिलांशिवाय राहू नाही शकत, तर तिला वाटलं मी संध्याकाळी परत येईल. सो तर तसं काही प्लॅन नव्हता यायचा. सो मी तिला कॅरी किंवा तिला घेऊन नाही आलो, मग एकटाच आलो. सो आता इथून आपल्याला परत बदलापूरला जायचं आहे. सो बदलापूरचं कधी निघेल ते माहिती नाही, ते पण लवकरच प्लॅन करू आणि मग बदलापूरला निघा. आता इथे बघू ट्रेकिंगचं काय होतं. आजचा तर प्लॅन फुल झाला आहे, सो आय गेस फ्रायडे किंवा सॅटर्डेला निघेल. आणि हां, कालचं सीन काय झालेला, तर ते जेव्हा शेण पांगत निघत होतं तेव्हा मामाला बोललेलो की तू सांग तुम्ही जेवढी एवढी मेहनत करता, याचा तुम्हाला मोबदला जो भेटतो तो योग्य आहे की नाही भेटत, प्रॉफिट भेटतो की नाही भेटत, लॉसमध्ये जातो, काय केलं पाहिजे गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांसाठी, ते सगळं विचारणार होतं. पण त्यांनी कधी कॅमेऱ्यासमोर बोलला नाही, सो तो थोडा लाजला घाबरला, त्याच्यामुळे त्याचं काय आलं नाही. एनिवेज चला, मी आता तोपर्यंत करतो टाईमपास. मस्त असं नेचर आहे, तुम्ही बघू शकता मागे पूर्ण असा सगळीकडे भरलेला नेचर आहे. मागे ऊस खूप जास्ती आहे, कारण का आय गेस ऊसाला जास्ती भाव आहे. मी सगळ्या साईडने ऊस, आणि सगळ्यात डेंजर गोष्ट इथं ना, मी सध्या ऊसामध्ये माझी फुल फाटलेली आहे, कारण का इथे आहे ना वाघ आहेत आणि कुठून येईल काय येईल माहिती नाही. लास्ट टाइम पण माझा कझिन इथे आलेला आणि त्याच्या मागून, म्हणजे थोडा लांब होता पण मागून वाघ गेला, त्याला समजलं नाही. पण थोडं लांब गेल्यावर लोक ओरडली, तेव्हा त्याला समजलं की मागून आपला वाघ गेलाय, फाटलेली त्याची फुल. सो इथे मामाच्या इथे यायला हेच सोडायचं, आणि सगळ्या बाजूनी ऊस असल्यामुळे अजून रिस्की वाटतं. सो अलर्ट राहायला लागतं, कुठे काय आहे कुठे काय नाही. रिसेंटलीच काही दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो की मामाच्या जे गाई बांधतो, जिथे गायांचे बांधलं त्याला गोठा बोलतात, तर त्या गोठ्यामध्ये एक वासरू, त्याच्यावर त्यांनी हल्ला केलेला. साईडनी सगळं पॅक असून फक्त जो डोअर आहे गोठ्याचा तो ओपन होता. तो ओपन राहिल्यामुळे त्या वासराने त्याचा हल्ला केला. त्याला नेता नाही आलं, कारण का तेवढ्यात मामा आणि त्या जाग आली, आजीला जाग आली आणि ते उठले, तर त्याच्यामुळे त्याला काही नेता नाही आलं. पण त्याने तिथून त्याला गळ्याला चावून मारून टाकलेलं. सो असं सगळं इथे डेंजर आहे. त्याच्यानंतर परत येईलच, कारण का त्याला कसं एकदा माहिती पडलं इथे काही खायला आहे आपल्याला, तर तो परत येतोच. तर त्याच कारणामुळे मामांनी, म्हणजे दोन्ही मामांनी, म्हणजे मधल्या मामाने आणि बारक्या मामांनी, ते लोक त्यांची गाडी 4 व्हीलर, त्या 4 व्हीलरमध्ये झोपत होते, येतोय की नाही बघायला. सेकंड डे पण आलेला तो तिथे, तसं मला मामाने सांगितलं, तेव्हा मी मुंबईलाच होतो. तर बोललो हे पण तुमचे शेअर करूया, आमचं गाव किती डेंजर. सो परत आलेला तो, पण काही केलं नाही, कारण का होते मामा ते रेडीच होते. पण मामाची त्यांची गाडीत पण बसलेले, पण तरी फाटलेली, कारण का वाघ एकदम बेकार असतो. आणि त्यांचं असं होतं की त्यांनी जर काचेवर पण फटका मारला तर काच फुटून त्याला न्यायचं ठरवलं तर तो नेऊ शकतो, एवढा डेंजर. तर ही स्टोरी मला सांगायची होती तुमच्याबरोबर. जसं म्हणजे मामाला इथं आलं, मी परत सगळं विचारलं काय नक्की घटना घडलेली, तर त्यांनी मला हे समजवलं की असं असं सीन झालेलं. सो बोललो तुमच्याबरोबर पण शेअर करूया,
हे तुम्हाला समजेल आपलं. आणि कसं आपल्यावर कोण आहे नाही ना, आपल्या एकट्याला शूट करायला लागतं. सो समजून घ्या. आणि व्हिडिओला यायला टाईम लागेल, कारण का आज तारीख आहे असं बघायला गेलं तर 2 सप्टेंबर. 3 सप्टेंबर आज थर्सडे. आणि आत्ताचे वाजलेत 4:30. सो हे आपलं शेत आहे, हे पूर्ण जे आहे. आणि हे बाजूला पण ऊस लावला आहे, ते पण आपलं शेत आहे. सो तिकडे पण ऊस लावलं, इकडे पण ऊस लावला, कारण का मामाकडे सध्या गाया नाही आहेत. सो मामा ऊस लावतो. गाया असतात तर गायांचं काहीतरी खायचं असेल, जसं कॉर्न असतं, मका बोलतो आपण, ते लावलेलं असतं. किंवा दुसरं अजून काही घास असतो, गवत असतं, ते लावलेलं असतं आपल्या गायांना खाण्यासाठी. ते सगळं काय केलं तुम्ही बघू शकता. तिकडे डोंगर सगळं म्हणजे असं भारीवालं आहे. खूप भारी क्लायमेट आहे इथे. सूर्यदेवता लपले ढगाच्या मागे. पक्षी चाललाय, त्याचा आवाज आला असेल का नाही माहिती नाही. आता हे वावर नांगरतात, फणतात आहे. त्याच्यामध्ये जे नांगरल्यानंतर जे नांगरमध्ये कसं मोठे मोठे मातीचे ढीग राहतात. सो ते छोटे करण्यासाठी फणी असते, ते ढीग तोडून टाकते. सो फणल्यानंतर त्याच्यानंतर ऊस लावला जाईल. ऊसाचे जे कांडे असतात ते तोडून लावला जाईल. त्याच्यानंतर मग असा हा ऊस असेल छोटासा बारीकसा. म्हणजे लावल्यानंतर काही आय गेस 1 हफ्ता 2 हफ्त्यानंतर असा उगला जाईल. आणि त्याच्यामध्ये ह्या लोकांनी बीट लावली आहे. बीट ना आय गेस कोबी लावली आहे. सो ऊसामध्ये हे 2 फायदे असतात. 2 हे लावू शकतो आपण माल. सो असे 2 माल लावून मस्त सुमडीत कोंबडी होऊन जातं. ऊसला टाईम लागतो, हे माल त्याच्यामध्ये निघून जातो. हे पण होतं ते पण होतं त्याच्यामध्ये. सो हा याचा फायदा आहे. सो याच्यामुळे ऊसामध्ये लावलं जातं. याच्यामध्ये आपण दुसरं काय पीक आहे ते पण लावू शकतो. पण कधी कधी ऊस खूप दाट म्हणजे खूप घट्ट असा जवळजवळ उगला तर मग हे माल काढायला. सो हे स्टार्टिंगला जे आहे ते आपण काढू शकतो माल, त्याच्यानंतर पॉसिबल नाही आहे. कारण का ते ऊसाचे जे असतात त्यांनी कट होतं. ऊसाचे जे हे दिसतं हे जे आहे यांनी कट होतं. मोठे मोठे झाले ना ते सुकल्यावर ते कट बीट होतं आणि त्याला छोटे छोटे जसे काटे पण असतात. सो असा हा आपला ऊस. आपल्या इकडे ऊस बऱ्यापैकी खूप प्रमाणात पिकवला जातो किंवा उगवला जातो बोलू शकतो. म्हणून तुम्ही जास्ती करून बघू शकता. सध्या सगळीकडे तेच दिसेल तुम्हाला, ते किंवा गायचं खादड असतं ते. सो समजू शकतात. म्हणजे नाही भेटायचं मला व्हिडिओ करायला, तरी मी ट्राय करेल जेवढा कंटेंट तुमच्यापर्यंत आणू शकतो तो आणायचा ट्राय करा. जर तुम्हाला आवडलं तर नक्की आपला व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काही काही भेटेल माहिती तर मी तुम्हाला दाखवेल. इथे काही असेल वेगळं तर तुम्हाला दाखवायचा प्लॅन करेल. बघूया काय होतं. ठीक आहे, चलो देन, टिल देन, बाय बाय, टेक केअर. आणि व्हिडिओ आवडले असेल तर आपलं नेहमीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सॉरी व्हिडिओ लेट येत आहेत कारण का मी लॅपटॉप कॅरी नाही केला आहे, कारण का DOवरती नाही. आणि आईचं बोलतात ना, आईची माया. सो आईनी तिच्या आईसाठी काय खायला दिलेलं, वडिलांसाठी काही दिलेलं. सो ते सगळं सामान पण होतं. सो लॅपटॉप आपल्याला कॅरी करता नाही आला. सो त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट करता नाही आला. आणि सेकंडली आपल्याकडे नेटचा पण इश्यू. इथे माझा आयडिया पकडत नाही, सो त्याच्यामुळे पण इश्यू आहे. सो एवढं सगळं असल्यामुळे मग बोलो मुंबईला गेल्यावर एक एक करून तुम्हाला थोडं म्हणजे खूप टाईम झाला आपल्याकडे व्हिडिओ पण नाही आलेत, तर बोललो असं करून तुम्हाला व्हिडिओज पण दे. सो एवढंच बोलतो. नाही, परत एकदा आवडलं असेल सबस्क्राईब करा, शेअर करा. जेवढे जास्ती शेअर करता येईल ना शेअर करा. आपल्याला फॅमिली खूप वाढवायची आहे. आता स्टार्ट करायचं आहे परत यूट्यूबवर व्हिडिओज आणायचे, कंटेंट आणायचा आहे. तो ट्राय करेल मी. तो इथून निघताना किंवा काही असेल तर ते परत दाखवेल तुम्हाला.
टिल देन चलो बाय बाय.